जिला लक्ष्मी मानतो तिलाच घरी आणून तिला लाता घालता. मला एकच सांगायचंय, जे तुम्ही तुमच्या बायकोसोबत करतात हेच जर तुमच्या बहिणीसोबत घडलं तर तुमच्या अंगाला अशा मिरच्या लागतात. आणि असं एवढं टॉर्चर करून ती स्वतःचा जीव देईपर्यंत, जर स्वतःचा जीव तिला नकोसा वाटत असेल तर विचार करा तुमची काय, म्हणजे तुम्ही कितपर्यंत तिला टॉर्चर करतात. आणि जीव देण्यापेक्षा तुमच्या मुलांना घेऊन तुम्ही वेगळं राहा. कारण की अशा माणसाला तुमची गरज नाही, तुमच्या मुलांची गरज नाही. तुम्ही जर जीव दिला तर हे 10व्या दिवशी दुसरं लग्न करतंय. जातंय कोणाचं काय, तुमचा जीव जाईल, तुमच्या मुलांची आई जाईल. हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता. आणि काल तुमचे म्हणजे व्हिडिओ पाहिला तुम्ही आणि सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या. आणि भरपूर जण असे म्हणत होते, ताई ही तुमची तर स्टोरी नाही, माझा नवरा व्यसनी नाही आहे आणि ही माझी स्टोरी नाही, ही माझ्या मैत्रिणीची स्टोरी होती आणि ती माझ्या खूप क्लोज होती. म्हणून म्हणजे ती जसं म्हणजे मी तिला पाहिल्यालं जवळून आणि त्याच्यामुळे मला पण दुःख होत होतं. तसंच आज म्हणजे आपण व्हिडिओ टाकला तर एका ताईने कमेंट केली. तर ती कमेंट काय ती मी तुम्हाला सांगते. ताई, मी ही स्टोरी सांगते, माझी स्टोरी सांगते. अक्षरशः मी रडत होते तुमची ही स्टोरी, म्हणजे तुमची स्टोरी ऐकताना. कारण माझ्या नवऱ्याने माझ्या 2 मुलांना आणि मला सोडून 8 वर्ष झाले. त्याने दुसरी बायको करून तिच्यासोबत राहतो. अशा नराधमाला शिक्षा व्हायला पाहिजे मॅडम. 8 वर्ष झाली माझी केस कोर्टात चालू आहे आणि तरी मी खचले नाही. मी माझ्या पायावर उभी राहिले आणि मी माझ्या 2 मुलांना सांभाळते. तर खरंच तुमचे म्हणजे म्हणाव तितके तुमचे माहिती का, तुमची स्तुती करायला पाहिजे. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही एवढं तुमच्याबद्दल घडलं आणि तुम्ही त्यामधूनही सावरलात आणि 2 मुलाला सोबत घेऊन राहता आणि त्यांचं पालनपोषण तुम्ही स्वतः करतात. आणि त्यांनी खरंच म्हणजे हे बरोबर आहे. कारण की त्या बाईंनी जर खचली असती की माझा नवरा दुसरी बायको केली किंवा दुसऱ्या बायकोसोबत त्याच्या अफेअर आहे आणि मी काय करणार, त्याचे लेकरं का सांभाळणार, तर खरंच ही एक गोष्ट फक्त स्त्रीच करू शकते. बोटा मोजना इतके पुरुष करतात, पण अक्षरशः जेवढा स्त्रीमध्ये संयम असतं तर तेवढा पुरुषामध्ये नसतं. आणि या ताईंनी जे केलंय तर कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण की बऱ्याचशा भगिनी महिला काय करतात, अशी घटना जर झाली, तिच्या नवऱ्याने तिला सोडलं किंवा नवरा व्यसनी असला किंवा नवरा संशयी असला किंवा नवऱ्यांचं अफेअर बाहेर असलं किंवा त्या नवऱ्याने दुसरी बायको केली, आता ह्या ताईंनी कमेंट केली त्याप्रमाणे, तर एक ते एक म्हणजे स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतात, जीव देण्याचा. तर विचार करा, जो नवरा तुम्हाला सांभाळत नाही तर तो नवरा तुमच्या मुलांना काय सांभाळणार. तर असा जर नवरा असेल तर ह्या ताईंनी जसं केलं तसं त्याला सोडल्याला केव्हाही चांगलं. आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. त्याला तुमच्यासोबत सुखच भेटत नसेल, त्याला तुमच्यासोबत तो आनंदच भेटत नसेल, त्याला तोंड मारायची सवयच असेल आणि त्याला म्हणजे तो माणूस तर नाहीच, नराधम आहे किंवा अजून काही शब्द आपण त्याला देऊ शकतो. आणि तशा माणसाला म्हणजे जगात काय, म्हणजे त्याला त्याच्या बायकोची किंमत नाही, त्याला त्याच्या लेकराची किंमत नाही, त्याला आपण काय बोलणार. कारण की अशा नालायकाला म्हणजे ते जेवढ्या शिव्या द्यावा तेवढ्या कमीच येतात. तर ह्या ताईंनी जी काम केलं तर तसं ज्या माझ्या जे यूट्यूबर आहेत, ज्या महिला अशा पीडित आहेत, म्हणजे त्यांना नवऱ्याला पण सोडायचं नसतंय, लेकराला पण सांभाळायचं असतंय. अक्षरशः अशा महिला असतात काही की त्यांना घराच्या बाहेर सुद्धा जाऊ देत नाहीत. मी जेवढं कमवून देतो तेवढ्यातच खायचं आणि मी काय बाहेर करल त्याला तुझा काही संबंध नाही, तू फक्त घरचं बघ, तुला बाहेर काही घेणं देणं नाही, मी जे म्हणल ते तुला करावंच लागेल, तू काय तुझ्या बापाच्या घरून आणतीस का खायला, असंही म्हणणारे नालायक लोक भरपूर येतं. तर तुम्ही अशा वेळेस खचून जाऊ नका. पहिली गोष्ट, तुम्ही स्वतःच्या पायावर उभा टाका. आणि एवढं रोज रोज मरण्यापेक्षा तुम्हाला ठीक आहे त्याच्या घरी खूप म्हणजे सोन्याचा झुला असेल किंवा तो जास्त खायला देत असेल, पण तुम्हाला तुमच्या हक्काचं खायचं असेल
तर खरंच अक्षरशः तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहा आणि तुमच्या मुलांना घेऊन जा. मुलांना सोडून बिलकुल जायचं नाही, कारण की जो आपला होऊ शकला नाही तो आपल्या मुलांचा काय होणार आहे. आणि तुम्ही जर विचार करत असाल स्वतःच्या जीवाचं काही कमी जास्त करायचं, त्या माणसाला तुम्ही जिवंत होतात किंवा त्याच्या घरात असताना काही फरक पडला नाही तर तुम्ही मेल्याच्या नंतर ते 10व्या दिवशी दुसरं लग्न करणार. तर त्याच्यामुळं तो विचारही डोक्यातून काढून टाका. ज्याला तुमची गरजच नाही तर त्याच्यासाठी तुम्ही जीव तुमचा देऊ नका, कारण की तो फक्त त्याच्या म्हणजे त्याला तुमची जेवढे दिवस गरज होती किंवा त्याला त्याचं काम संपलं असं म्हणावं लागेल आणि त्याला आता तुम्ही आवडत नाहीत, त्याला दुसरं कोणी आवडतं किंवा त्याला व्यसन दारू प्यायला आवडतं किंवा त्याला म्हणजे बाहेरच्या बायांचा नाद, एखाद्याला बाहेरचा नाद असतं, कोणाला व्यसन असतं, कोणी काही काही प्रकारचे नमुने असतात. आणि अशांना जर तुम्हाला तुमच्या मनाने जगायचं म्हणजे, कारण की अशा नराधमापाशी राहून पण काय उपयोग नाही, कारण की तो एक दिवस आपल्याला एवढं इरिटेट करणार की एक ते आपण जीव देणार, दुसरं घर सोडून जाणार आणि तिसरं की त्याच्यासोबत भांडणं करणार. तर त्याच्यासोबत भांडण करून बी काय उपयोग नाही, कारण की भांडण करायचा त्याला तर काही नसतीच, त्याला इज्जत नाही, नाव नाही, गोष्ट नाही, काय नाही, त्याला त्याची गेलेली कळणं, बायकोची गेलेली कळणं. तर त्याच्यामुळं अशा लोकांपासून दूरही राहिलेलं केव्हाही चांगलं. तर आपली मुलं घ्या, अगोदर स्वतःच्या पाया उभा टाका, त्याच्यानंतर आपल्या मुलाचं आपलं आयुष्य कसं काढायचं, कसं जगायचं. आणि मला तरी वाटतं तो जेवढा कमवतो त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही कमविताल, कारण की त्याला भरपूर व्यसनं असतात. तसं स्त्रियांना कोणतं व्यसन नसतं, ती मोलमजुरी भांडे घासूनही तिचा संसार करू शकते, कारण की स्त्रीला फक्त नवऱ्याचं प्रेम हवं असतं. तिला नसती दागिन्याची हाव नसती, तिला साड्याची हाव नाही, तिला कशाचंच नाही. तिला फक्त एवढं असते, माझ्या नवऱ्याने माझा मान सन्मान आदर करावा आणि मला आणि माझ्या मुलाला जे पाहिजे किंवा जे हवंय नकोय ते पाहावं, आम्हाला विचारावं तुम्ही जेवलात का, बसलात का, उठलात का. एवढं जरी झालं तरी त्या महिलेला खूप समाधानी. आणि असं तर लांबच राहिलं, ती जर जेवायची जर राहिली एखादी, म्हणजे एक घटना तर अशी होती की ती बिचारी थांबायची तिचा नवरा येईपर्यंत, 11 वाजू 12 वाजू, जेवले नाही मी. का नाही जेवली? तुला काय थांब म्हणलं होतं का मी जेवायला? तुझं जेवण कर, उपाशी झोपलीस तरी मला काय घेणं देणं नाही, तुझा निर्णय येते, असं बी म्हणणारे नवरे असतात. तर त्याच्यामुळं ज्या माणसाला म्हणजे तुम्ही रडलेली कदर नाही, तुम्ही पडलेली कदर नाही, तुम्ही काय करता, तुम्ही काय हे करता, त्याचं त्याला काही घेणं देणं नाही. पण त्याला त्याच्या घरच्याचं जर असलं तर मग काय लगेच कळतं. म्हणजे ते त्याच्या घरीच्या जवळ जरी राहिला नाही किंवा काही जरी नसलं तरी त्याला त्याच्या घरच्यांची जेवढी कीव दया येते तेवढी मुलांची बायकोची येत नाही. असे बी नमुने काही काही असतात. अक्षरशः मला एका महिलांनी सांगितलं की तिचा नवरा एवढं तर म्हणजे तिच्या सासूचं ऐकतो की तिला जर म्हणजे नवऱ्याला जर तिच्या सासूंनी सांगितलं की तू त्या बायकोला बोलायचं नाही, तर नवरा अक्षरशः 8-8 दिवस त्या महिलेला बोलत नव्हता. मग असा माणूस आहे का तो? म्हणजे त्याने माईचंच ऐकायचं होतं, त्याच्या आईचंच ऐकायचं होतं, तर त्या मुलीचं कशाला वाटोळं केलं असं मला तरी वाटते. तर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आणखीन एक, तुम्हाला जर कधीही असं वाटलं की नाही मी खूप वैतागले, मी खूप त्रासले, मला याच्यातून मुक्तता हवी, तर प्लीज कोणीही चुकीचं पाऊल न उचलता तुम्हाला शांत डोकं ठेवायचं आणि विचार करायचा, या माणसाला माझी गरज नाही आहे, या माणसाला माझं काही घेणं देणं नाही. माझ्या आईवडिलांनी मला लहानाचं मोठं केलं आहे, त्यांनी मला खाऊ पिऊ घातलं आहे, त्यांनी मला शिकवलं आहे, त्यांनी माझं लग्न थाटामाटात करून दिलं आहे, त्यांनी मला सोन्यासारखा नवरा पाहिला होता, पण आता माझं नशीब आणि ह्या नालायक माणसाची व्यसनं किंवा त्याला बाहेरचा नाद लागला, काही असो, तर तो त्याचा भाग आणि त्याला बायकोची कदर नाही, तर त्यामध्ये तुमचा काहीही दोष नाही. तुम्ही स्वतःला कमीपणा बिलकुल लेखायचा नाही, कारण की तुम्ही चांगल्या आहेत, चांगल्या असणार आहेत. फक्त एवढं करायचं, आपल्या मुलांना
बिलकुल अंतर द्यायचं नाही. कारण की तुमचं जर उद्या काही बरं वाईट झालं तर त्या मुलांची दशा होणार आहे. आणि जेवढी आई माया करते तेवढी या जगामध्ये कोणीच करत नाही. तर प्लीज सर्व माझ्या मैत्रिणींना एवढी कळकळीची विनंती, तुम्ही तुमच्या मुलांसाठी जगा. आणि जे आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केले, तर तसं आपणही, जरी त्यांना बापाची काय म्हणते तर बापाला जरी त्यांची गरज नसली तरी लहान मुलांना बापाची गरज असते. पण अशा नालायक बाप जर असेल की त्या मुलांच्या समोर त्याच्या आईला शिवीगाळ करत असेल किंवा मारत असेल किंवा घालून पाडून बोलत असेल किंवा म्हणत असेल तुझ्यापेक्षा कितीतरी चांगल्या भेटतील, मला मुलींची लाईन लागन, तू काय समजतीस स्वतःला, किंवा असंच भलतं काही तर त्यामुळे की तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं, आपण एक स्त्री आहोत. आपल्याला जेवढे बंधनं आहेत तेवढे त्या पुरुषाला बंधन नाहीत. तर खचून जायचं नाही. त्याला जरी बंधन नसले तरी पण, तर मी तरी म्हणते पुरुष हा बाई जर नसेल तर तो म्हणजे त्याचं अस्तित्व मला तरी वाटते काही नाही. आणि आपण आपल्या मनातला हा वहम काढून टाका की नवरा असला तरच माझी इज्जत लोक करतील. पण अगं बाई, तुझा जीव वाचला तर तुझे लोक इज्जत करतील ना. आणि हे 4 लोक, तुझा नवरा तुला शिव्या देत होता, तुला मारत होता, तुला काही बोलत होता, तेव्हा हे 4 लोक तुला तर कधी आले नाही ना. तर त्या 4 लोकांचा बिलकुल न विचार करता आपल्या मुलाचा करायचा, आपला करायचा. आणि मॅडम, अजून एक कमेंट होती, मॅडम माझ्याबरोबर पण असंच होते, बोलतात ते योग्य आहे. एकदम माझा नवरा दारू पित आहे आणि तुम्ही जे माझ्या मनातलं बोललात, थँक्यू मॅडम. सत्य आहे मॅडम, माझ्यासोबत सुद्धा हेच घडत आहे. म्हणजे किती महिला आपल्या ह्या आहेत, म्हणजे त्यांना एक ते कोणापुढे सांगायचं, म्हणजे सांगायला गेलं तर लोक काय म्हणतील, आपलीच बेइज्जत, अशा म्हणजे विचार करतात. की अगं पण एवढं विचार करा, त्या लोकांच्या पेक्षा आपल्याला काय वाटतं. नवऱ्याकडून जर जास्त त्रास होत असेल तर आई वडिलाकडे जाऊन राहा. नवऱ्याला काय दुसरी बायको भेटेल, पण तुमच्या मुलांना आई भेटणार नाही आणि तुमचा जीव परत येणार नाही. तर अशा पण घटना असतात. काही महिलांना आई वडिलांकडे जेव्हा जायचं असेल तर ते आई वडील म्हणतात की तुझं सासर म्हणजे तुझ्या नवऱ्याचं घरच तुझं घर आहे, आम्ही किती दिवस आहोत, तुला कोण खाऊ घालणार. असे पण आई वडील, काही सपोर्टेड जर आई वडील असले तर अशा नवऱ्याची ताकद हिंमत होत नाही. कारण की त्याला नीट करायला आपले भाऊ आई वडील समर्थ असतात. पण काही ठिकाणी असं पण असते, एखाद्या लेच गेलेला असते, त्याला काय म्हणजे किती सांगितलं बोललं म्हणलं तर काय फरक पडत नाही. तर असे जर असतील तर त्यांना कधीही सोडल्यालंच बरं. आणि त्याला मी तरी म्हणते, त्या महिलेचा टळटळात लागणार आणि जे दुसरी बायको करेल तशी, तर ती बायको पण त्याला सोडून जाईल. कारण की ह्याच्या सख्या बायकोचा म्हणजे पहिल्या बायकोचा होऊ शकला नाही, त्याच्या लेकरांचा होऊ शकला नाही, तो दुसरीचा आणि तिसरी पशी, किंवा ती दुसरी जी केलेली असती ती त्याला सोडून तिसऱ्यासोबत निघून जाईल. कारण की अशा बायांचं पण काही सांगता येत नाही. आणि अजून एक सांगते, जे अशा घटना होत्यात त्या खरंच खूप म्हणजे चांगल्या ज्या महिला असतात आणि ज्या म्हणजे काही बोलत नाहीत, त्या नवऱ्यावर खूप प्रेम करतात, तर त्यांच्याच बाबतीत असं घडतंय. बोटावर मोजण्या एवढे कपल असे येतं की ते म्हणजे परफेक्ट येतं. त्यांचं पहिल्या जन्माचं काहीतरी पुण्य म्हणावं किंवा त्यांच्या आईवडिलाचं पुण्य म्हणावं की त्यांच्यामध्ये काही वादविवाद नाहीत आणि दोघं पण एकमेकाचा आदर करतात. तर त्यांना जर सोडलं तर बाकी मी तरी म्हणते हे जे संसार आहेत ते 70% संसार बायांमुळं चालते. कारण की नवरा काहीही जरी म्हणला तर ही या बिचारीला म्हणजे शांत बसून ऐकण्याचं, जाऊ द्या आपल्या मुलांमुळं मी सहन करायले, म्हणजे इथून जर गेले तर बाहेर कुठं मला काय भेटणार, किंवा मला काही अक्षरशः अशा पण पोलीस स्टेशनला महिला येतात की त्यांना म्हणजे काही त्यांचं अस्तित्वच नसते, बिचाऱ्याचं शिक्षण कमी असतंय किंवा काही शिक्षण जरी असलं तरी त्यांना घराच्या बाहेर पडण्याची भीती वाटते, किंवा त्यांना आपले संस्कार म्हणजे लहानपणापासून सांगितलेलं असते
की नवरा जे सांगल तोच म्हणजे तेच चांगलं असं तसं, तर त्याच्यामुळं त्यांच्या डोक्यात पण तेच असते. तर प्लीज तुम्ही असा न विचार करता स्वतःचा विचार करा. आणि आता वुमन्स डे यायला आहे, तर फक्त हॅपी वुमन्स डे म्हणल्याशिवाय च्यापेक्षा तुम्ही प्रत्येक महिलाला जर आधार दिला, तर मला तरी वाटत नाही कोणता पुरुष हा एखाद्या महिलेसमोर काही बोलण्याची हिंमत करेल. आणि जसा पुरुष प्रधान देश आहे तसा म्हणजे आपल्या देशामध्ये पुरुष प्रधान देश म्हणतात आणि त्या महिलेला इकडं पूजा करतात आणि त्याच महिलेला घरी नेऊन म्हणजे लातानी मारतात पण. तर तुम्ही तुमच्या लक्ष्मीचा घरचा तुम्ही जर आदर करत नसलात तर तुम्ही पुरुष नावाला धब्बा आहेत आणि पुरुष म्हणायला पण तुम्हाला लाज वाटते. तर ज्या ताईने म्हटलं असे माणसं नराधामच असतात, तर तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये मोडायचं तुम्ही बघून घ्या. काही पुरुष असे चांगले पण आहेत की ते बायकोचा पण लाड करतात, त्यांच्या आईवडिलांचा पण करतात आणि मुलांचा तर खूप करतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही, पण जे नालायक आहेत तर त्यांच्यासाठी आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या जर काही म्हणजे तुमच्याबद्दल काही घडत असेल आणि माझ्याकडून काही तुम्हाला मदत भेटायची म्हणजे तुम्हाला माझी काही मदत हवी असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. मी नक्की मला जेवढी तुम्हाला मदत मी करू शकते तेवढी नक्की तुम्हाला मदत करेल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार.